पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत समाजकंटक, सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. करवीर उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडे दाखल झालेल्या प्रस्तावांमध्ये 30 जणांविरोधात हद्दपारीचे आदेश पारित करण्यात आलेत. यामध्ये राजारामपुरी पोलीस ठाण्याकडील प्रेम वायदंडे, स्वप्नील सातपुते, अजय शिंदे, संतोष मोरे, सलीम अफखान, हसन शेख, रविराज कसबेकर, सूरज नलवडे, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याकडील मयूर पोवार, सुमित खोंद्रे, चिंटू कांबळे, मोहसिन महात, सुजल पोवार, रणजित मोरसकर, आदित्य भोजने, आरिफ बागबान, जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडील स्वप्नील पाथरूट, योगेश चौगले, पृथ्वीराज आवळे, शाहूपुरी पोलीस ठाण्याकडील गुरुराज आतनुरे, सौरभ कागिनकर, आसिफ बेपारी, आरिफ शेख, करवीर पोलीस ठाण्याकडील अनिल भालेकर, महेश राख, ओंकार सूर्यवंशी, इस्पुर्ली पोलीस ठाण्याकडील ओंकार कदम, गांधीनगर पोलीस ठाण्याकडील किसन बाबर यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. प्रांताधिकारी यांनी 30 लोकांना या महिन्यामध्ये हद्दपार करण्यात आलेले आहेत. त्यांची नावे देखील स्वतंत्र आम्ही आपल्याला पाठवलेली आहेत. या जे 30 लोक आहेत त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले असून त्यातील 28 इस्मांची हद्दपार आदेशाची अंमलबजावणी झालेली आहे. 2 इस्मांची हद्दपार आदेशाची अंमलबजावणी होणे अद्याप बाकी आहे. आत्तापर्यंत जर पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी 10 टोळ्यांना जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहेत. त्यामध्ये 50 इस्मांचा देखील समावेश आहे. त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांताधिकारी यांनी 56 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 56 प्रमाणे 52 लोकांना हद्दपार केलेले आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 57 प्रमाणे 3 इस्मांना हद्दपार करण्यात आलेले आहे. असे एकूण जिल्ह्यातील सध्या 105 जे गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे.